नमस्कार, मी आहे बारामतीमध्ये. आज बारामतीमध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येच्या निषेधार्थ मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. बारामती बंदचं देखील आवाहन करण्यात आलेलं आहे आणि या मोर्चासाठी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी, त्यांचे बंधू धनंजय देशमुख, त्याचबरोबर संतोष देशमुख यांचा मुलगा आणि धनंजय देशमुख यांचा मुलगाही सहभागी होणार आहे. आणि ते रात्रीच बीडवरून या ठिकाणी आलेले आहेत. ते बारामतीत आहेत आणि आज सकाळी 9 वाजता बारामतीतील कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यान येथून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. हा मोर्चा गुणवडी चौक मार्गे, सुभाष चौक मार्गे, मारवाड पेठे मार्गे भिगवण चौकात येणार आहे. या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात 2 युवती बोलतील. त्यानंतर धनंजय देशमुख आणि वैभव देशमुख यांचंही मनोगत होणार आहे. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना सहआरोपी करावं अशी मागणी करण्यात आली आहे. त्याचबरोबर जे आरोपी वाल्मिक कराडसहित जे सगळे आरोपी आहेत त्या आरोपींची बर्दास्त होते असा सगळाचा आरोप असून ह्या आरोपींची ती रवानगी जी आहे ती बीडमध्ये न करता इतर जिल्ह्यात करावी आणि हा खटला फास्ट ट्रॅकवर घ्यावा अशी स्वरूपाची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आली आहे. आजचा मोर्चा हा सर्वधर्मीय मोर्चा असून यामध्ये सर्वांना सहभागी होण्याचं आवाहन मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. या मोर्चाकडं सर्वांचं लक्ष आहे कारण हा मोर्चा बारामतीत होतोय. धनंजय मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री होते आणि त्याचबरोबर त्यामुळेच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत हा जो मोर्चा होतो याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.